करूया स्टार्ट. हरे कृष्ण. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत शृंखलेमध्ये आजच्या या सत्रामध्ये आपण सर्व वैष्णवी मातांचं मनपूर्वक स्वागत. आपण श्रीमद भगवद्गीता श्री प्रभुपाद लिखित या ग्रंथावर आधारित अध्याय 9 मधील कालपर्यंतचा 15वा श्लोक आपण बघितलेला आहे. काल आपल्याला सौ संजीवनी गिरवकर माताजी यांनी मार्गदर्शन केलं. आज आपण 16वा श्लोक बघणार आहोत. तर त्याआधी मंगलाचरण गाऊन सुरुवात करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आजच्या या गीतामृत शृंखलेमध्ये आपलं इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित समितीतील सर्वांकडून आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या या सत्रामध्ये आज आपण वेळात वेळ काढून या सत्रासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण 9व्या अध्यायातील 16वा श्लोक बघतो आहोत. सो 9वा अध्याय हाच आपला गुह्य ज्ञान आहे, राईट. आणि आतापर्यंत आपण बघितलं की 1 ते 3 श्लोकांमध्ये की कसं भगवंत सांगतात की भक्ती किती श्रेष्ठ आहे, हे किती गुह्य ज्ञान आहे आणि भक्ती किती श्रेष्ठ आहे. भगवंत त्यांचं ऐश्वर्य ज्ञान दाखवतात, सांगतात आणि म्हणतात की त्यांचं या जगताशी काय नातं आहे, काय बांधिलकी आहे. आणि आपण श्लोक क्रमांक 11 ते 25 या अध्यायातील आपण बघणार आहोत की याच्यातील भगवंतांचे वेगवेगळे उपासक कसे आहेत. जसं काल आपण 3 टाईप्सचे ज्ञानी व्यक्ती असतात हे आपण कालच्या 15व्या श्लोकामध्ये बघितलं की ते भगवंतांची कशी उपासना करतात ज्ञानमार्गात. जसे एकत्वेनं पृथक्वेनं आणि विश्वातोमुख, म्हणजे जे विश्वरूपाची उपासना करतात. तर आज आपण 16वा श्लोक घेत आहोत. तर आधी आपण 16वा श्लोक वाचूया. त्यानंतर आपण त्याचं भाषांतर आणि नंतर श्रील प्रभुपाद लिखित तात्पर्य वाचून आणि मग त्याचं पुढे विश्लेषण घेणार आहोत. अहम ऋतुरहम यज्ञ स्वधामहम औषधम मंत्रोऽहं मे वाच्यम् अहम अग्निरहमृतम् अहम ऋतुरहम यज्ञ स्वधामहम अहम औषधम मंत्रो अहम मे वाच्यम् अहम अग्निरहमृतम्. अर्थात भगवंत म्हणतायत, परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. श्रील प्रभुपाद लिखित तात्पर्य खूप सुंदर आहे. यामध्ये जरी आपल्याला हा श्लोक खूप स्ट्रेट फॉरवर्ड असा वाटत असला तरी श्रील प्रभुपादांनी त्याला खूप छान ट्विस्ट दिलेला आहे. तर आपण बघूया तात्पर्यात. ज्योतिष्टोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजेही श्रीकृष्णच आहे. पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण, तुपाच्या रूपातील औषध किंवा पितृलोकांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेला यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे. या यज्ञांमध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते मंत्रोच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहे. यज्ञामध्ये आहुती देण्याकरता दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. अग्नी सुद्धा श्रीकृष्णच आहेत, कारण अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे. दुसऱ्या शब्दात सांगावे असे तर कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले यज्ञ
म्हणजे श्रीकृष्णच आहेत. शेवटची ओळ, अर्थात जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे. तर या ठिकाणी या श्लोकाचे 8 भाग आहेत. 8 भाग म्हणजे 8 वस्तू आहेत या. कुठल्या वस्तू आहेत? यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू क्रतू. क्रतू म्हणजे काय? वैदिक कर्मकांड. त्यानंतर यज्ञ. यज्ञ म्हणजे स्मृती यज्ञ. स्वधा म्हणजे काय? तर्पण. त्यानंतर औषधम म्हणजे औषधी वनस्पती ज्या आहेत अन्न म्हणून वापरल्या जातात यज्ञासाठी, त्या सगळ्या. त्यानंतर 5वा शब्द आहे, हे झाले 4 पहिल्या लाईन मधले. पुढच्या लाईन मध्ये 4 शब्द आहेत. पहिला शब्द आहे त्याच्यातला मंत्र. मंत्र म्हणजे दिव्य मंत्र, दिव्य ध्वनी. यज्ञाच्या वेळी दिव्य ध्वनींची आवश्यकता असते. अहम म्हणजे भगवंत इथे 8 वेळेला 8 शब्दांच्या आधी अहम हा शब्द म्हणतात. अहम म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? स्वतः भगवान श्रीकृष्ण. आणि पुढचा शब्द आहे एव निश्चितच, हे पण म्हणतात भगवंत, मीच निश्चित. त्यानंतर अजम म्हणजे घी म्हणजे दुधाचे पदार्थ, ज्याला तूप असं आपण म्हणतो, यज्ञाला आवश्यक असतो. त्यानंतर अग्नी, ऑब्विसली फायर सॅक्रिफाईस असतं हे, त्यामुळे याला अग्नीची गरज असते यज्ञाला. आणि त्यानंतर हुतम म्हणजे आहुती. आता हे सगळं बघायला गेलं तर सगळ्या निर्जीव गोष्टी दिसतात ना आपल्याला. आणि सजीवांबद्दल पुढच्या श्लोकात येणार आहेत. 17व्या श्लोकात पुढचा मानसी माताजी तो छान घेणार आहे. आपण बघतो की या 8ही वस्तू म्हणजे याच्यातली क्रतू. क्रतू म्हणजे काय? की जे वैदिक कर्मकांड असतात, ज्योतिष्टोम नामक या स्मृती ग्रंथांच्या आधारे यज्ञादी कर्म करणं आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. तर याबद्दल या वैदिक कर्मकांडांबद्दल सांगितलेलं आहे. सो कर्मकांड हे देखील वेदांचे भाग आहेत. वेदांचे 2 भाग पडतात. एक म्हणजे प्युअरली स्पिरिच्युअल आध्यात्मिक, आणि दुसरा म्हणजे जे कर्मकांड फॉलो करतात त्यासाठी कुठले कर्मकांड करायचे असतात ते पण त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर यज्ञ, की यामध्ये ज्याची आपल्याला यज्ञ का करावे लागतं, जसं पितृ लोकांची संतुष्टी प्रित्यर्थ केलेला यज्ञ वगैरे वगैरे, स्मृती यज्ञ किंवा महायज्ञ, या अशा यज्ञाचे प्रकार आहेत. त्यानंतर स्वधा, यामध्ये काय? स्वधा म्हणजे काय? पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण ना, आपल्या अँसेस्टर्सला, पूर्वजांना आपल्याला आहुती द्यायच्या असतील तर त्यासाठी स्वधा हा शब्द आहे. त्यानंतर औषधम म्हणजे हा यज्ञ करण्यासाठी ज्याही काही जडीबुटी, औषधी वनस्पती अन्न स्वरूपात यज्ञाला खायला घालाव्या लागतात तर त्या औषधी. त्यानंतर मंत्र, की यज्ञाच्या वेळेस काही मंत्रांचे उच्चारण करावे लागते, याला आपण दिव्य ध्वनी किंवा दिव्य मंत्र असं देखील म्हणतो, की जे आवश्यक आहे. त्यानंतर आजन म्हणजे ज्याला आपण घी किंवा तूप असं म्हणतो, दुधापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू, जे पदार्थ आहेत किंवा तूप आहे, हे आपल्याला यज्ञात द्यावं लागतं. आणि यासाठी वेगवेगळ्या देवी देवतांसाठी सुद्धा त्यांना काय म्हणतात, प्लीज करण्यासाठी, त्यांना आपल्यावरती कृपा करण्यासाठी देखील यज्ञ केले असतात. तर त्यानुसार हा थोडासा प्रोटोकॉल वेगवेगळा असतो, पण बेसिक घटक हेच आहेत. त्यानंतर अग्नी. अग्नी म्हणजे ज्याला आपण फायर असं म्हणतो, की जे पंचमहाभूतांपैकी एक आहे ना, अर्थ, वॉटर, एअर, फायर, इथर, जे 5 पंचमहाभूत आहेत त्याच्यामधलं अग्नी, ज्याला आपण की मान होतं याच्या पुढे, म्हणून हे बेसिक समजलं जातं अग्नी. जसं आपण म्हणतो ना की पृथ्वीची निर्मिती झाली तर त्यावेळी देखील आधी सगळीकडे अग्नीच होता आजूबाजूला, आणि मग हळूहळू पृथ्वी इव्होल्युशन, ओरिजिन ऑफ लाईफच्या वेळेला हळूहळू स्टेबल झाली, तर त्यावेळेला मग जलाची निर्मिती झाली वगैरे वगैरे. तर अग्नी खूप महत्वाचा घटक आहे. आणि आपण अग्नी दिली, ऍक्च्युली ही भगवंतांची एनर्जी आहे ना, अग्नी म्हणजे भगवंतांची शक्ती आहे. आणि ह्या शक्तीमुळे ते भगवंतांपर्यंत पोचतं म्हणजे काय? स्वाहा, आपण यज्ञाच्या वेळेस म्हणतो ना स्वाहा. आणि हुतम म्हणजे काय?
ही सगळी आहुती आपण त्या यज्ञामध्ये दिलेली. आणि हे सगळे यज्ञ का करायचे असतात की हे सगळे घटक वापरून त्या यज्ञासाठी जे आवश्यक आहे या सगळ्यांचं अवलंब करून आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो यासाठी आहेत. की या ठिकाणी कर्मकांड हा शब्द महत्वाचा आहे. ऍक्च्युली आपण बघतो की भगवंत खूप श्लोकांमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी सांगत असतात की इथं मी आहे, तिथं मी आहे, ह्या सृष्टीची उत्पत्ती माझ्यामुळे झाली आहे, लय पण माझ्यामुळे होणार आहे किंवा स्थिती पण माझ्यामुळे होणार आहे, सगळं काही मीच आहे ना. भगवंत सगळीकडे सांगतात. म्हणजे आता आम्ही प्रसाद खाल्ला, जेवण केले आता 1 ते 2 मध्ये, तर त्याच्यामध्ये आता जे आपण खाल्लेलं आहे ते डायजेस्ट करण्यासाठी जो अग्नी लागतो ते देखील भगवंत आहेत. भगवंत म्हणतात ना एका श्लोकात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे हा पचायला जो अग्नी लागतो तो सुद्धा मी आहे, असं भगवंत सगळीकडे सांगतात ना. की हरे कृष्ण. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, कनेक्टिव्हिटी गेली होती. तर ह्या श्लोकामध्ये स्पेशली भगवंत का सांगतायत की या ठिकाणी पुन्हा इतक्या वेळेला की तो पण मीच आहे, की का गरज वाटली असावी. तर हा श्लोक पॉइंट आउट करतो कर्मकांडी लोकांसाठी. ओके. आणि भगवंत या ठिकाणी दाखवून देतात की सर्व जगामध्ये व्याप्त भगवंत आहेत. ते आपल्याला स्वतः सांगतायत की या यज्ञाच्या वेळी ज्या स्वतः टाकतात त्याच्यामध्ये जे फळं टाकलेले असतात, जो घी टाकलेला असतो, जे फळ किंवा वनौषधी किंवा काही जे सगळं टाकलेलं असतं आहुती स्वरूपात, ते भगवंत म्हणतात की तो मीच आहे ना. आणि आपण जसं आता सांगितलं की कर्मकांडाचे म्हणजे वेदांचे 2 प्रकार आहेत. तर त्यामध्ये काही जण कर्मकांड फॉलो करतात. कर्मकांड का करतात? ते भौतिक लाभांसाठी करतात ना. भौतिक गोष्टी मिळाव्या, माझ्या मुलाला जेईला चांगले मार्क्स पडू देत, माझ्या मुलीला नीटच्या एक्झामला चांगले मार्क्स पडू देत, की मी आपल्यासाठी हे करीन ते करीन, अशा या भौतिक लाभांसाठी ते देवी देवतांकडे जातात, त्यासाठी यज्ञ करतात. पण भगवंत यासाठी सांगतायत की तुम्ही हे सगळं जरी करत असला ना तरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा देखील मीच आहे ना. की म्हणजे हे सृष्टी, हे सगळं जग म्हणजे एक मोठं गोल आहे आणि याच्यातलं सगळं सगळं या गोलामध्ये इन्क्लुडेड आहे असं भगवंतांना म्हणायचंय. मॅथ्स मध्ये कॉन्सेप्ट असते सेटची. परवा प्रभूजींनी हा पण एक शब्द वापरला, समास असतो ना, आपण लिमिट करतो त्या गोष्टी. ते सगळं जे जग आहे ना ते म्हणजे भगवंतांची शक्ती आहे. भगवंतांनीच निर्मिलेली आणि जेही काही आहे ते भगवंतच आहे, हो की नाही. आणि मग हे कर्मकांडी लोक कर्मकांड करण्यासाठी ह्या ज्या सगळ्या गोष्टी वापरणार आहेत फलश्रुतीसाठी, ते भगवंत काय म्हणतात माहितीये, या सर्व गोष्टी म्हणजे देखील मी आहे, माझ्यापासून काहीही वेगळं नाही, हो की नाही. जसं आपण बघतो की पृथ्वी जशी गंत धारण करते
तसं भगवंत ह्या सगळ्या वस्तू ऑब्जेक्ट ज्या आहेत ते धारण करत असतात. कुणासाठी? आपल्यासाठी, आपल्याला त्याचा लाभ मिळावा म्हणून, हो की नाही? आणि कसं असतं, भौतिकवादी लोक जे असतात ते ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतात. आता भगवंत असं म्हणतात का, माझे जिथे भक्त आहे तिथंच मी फक्त ऊन देईल, तिथंच वारा देईल, तिथंच पाऊस देईल? नाही, हो की नाही? आपण भक्ती करतो, आपल्याला मिळते, जे भक्ती नाही करत त्यांना पण मिळतात या सगळ्या गोष्टी. भगवंत अजिबात त्या ठिकाणी भेदभाव करत नाही. पण मग ह्या कर्मकांडी लोकांना या सगळ्याच ऋण चुकत करणं गरजेचं असतं, हो की नाही? आणि म्हणून त्यांच्यासाठी हे ते कर्मकांड आहे. आपल्या लक्षात की हे जे कर्मकांड त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यावरती एवढं जे कर्ज आहे याची परतफेड त्यांना करावी लागणार आहे, हो की नाही? आणि त्यामुळे ह्या श्लोकात इतकं डिटेल सांगितलंय भगवंतांनी की हे सगळं काही जे आहे ते कृष्णांपासून आहे आणि कृष्णांपासूनच सगळं काही आहे. जेही काही आहे ते त्यांची शक्ती आहे. तर ह्या कर्मकांडी लोकांना योग्य दिशा देण्यासाठी जे वेद आहेत त्याच्यामध्ये जे कुणी कर्मकांड फॉलो करतात ते चंद्राचा प्रकाश मिळवतात, ते सूर्यप्रकाश मिळवतात, ते पाणी घेतात, ओके? आणि त्यामुळे त्यांना हे कर्ज चुकत करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांना हे कर्मकांड फॉलो करावे लागतात. आणि श्रील प्रभुपादांनी या लाईन वापरली आहे ती आहे. बाकी तात्पर्यामध्ये वर्णन आहे की वैदिक कर्मकांड म्हणजे मी आहे, यज्ञ म्हणजे मी आहे, दिव्यध्वनी मंत्र म्हणजे मी आहे, त्यानंतर राज्य म्हणजे मी असं बघितलं आपण. हे एक्सप्लेनेशन आहे आणि एकदम कहाणीमय ट्विस्ट असते. गीताभूषण टीकेमध्ये देखील आपल्याला आढळेल की जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच आपण भक्ती करतो म्हणजे कृष्णमय आहोत, कृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आपण यज्ञ करतो, राईट? आणि जेही काही आहे ते सगळे कृष्णमयच आहेत, कृष्णच आहेत ना. तर मग श्रील प्रभुपादांनी असं का सांगितलंय? जे भक्त आहेत त्यांना हे सगळं काही करण्याची गरज नाहीये ना. त्यांनी काय सांगितलंय, भक्तांना हे काही जे श्रीकृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत, जर सगळं काही श्रीकृष्ण आहे तर इथं श्रील प्रभुपाद आपल्याला अजून दाखवून देत आहेत भक्ती खूप सोपी आहे ना. की कलियुगामध्ये हे यज्ञ शिकलेलो आहोत की यज्ञ कसे केले जातात, त्याला किती सगळ्या गोष्टी असतं, हरी बोल. नित्य सखी माताजी आवाज येत नाहीये नीट. हरी बोल, हरी बोल. नित्य सखी माताजी, औषधी वनस्पतीने शुद्ध ब्राह्मण हरी बोल, नाहीये हरी बोल. ना, काही शुद्ध नाहीये, तर तुम्ही यज्ञ तरी आय कसं थिंक त्यांचा नेट. हरी तर बोल. त्यामुळे कलियुगामध्ये सिंपल गोष्ट आहे, आपल्याला भगवंताची भक्ती आपल्याला सांगितली की म्हणजे ज्या श्लोकामध्ये कर्मकांडाचं वर्णन आहे पण तरी सुद्धा नाहीये. आवाज नाही येते आणि आता तर व्हिडिओ पण नाही दिसत आहे. हरी बोल, हरी बोल.
हा हरिबोल येतोय? नेट नेट इश्यू असेल, खूप डिस्टर्ब आवाज येत होता. ओके ओके. मला असं वाटतं मी व्हिडिओ न लावलेलं बरं आहे इफ इट इज पोअर नेट. ठीक आहे. हं? तर हे ज्ञान व्यवस्थित ज्ञान नसतं, योग्य ज्ञान नसतं ना. असे कन्फ्युज लोकांसाठी कर्मकांड आहेत ना. आणि त्यामध्ये मग वर्गीकरण करणं आवश्यक आहे. ओके. तर वेदांचं अंडरस्टँडिंग फायनल कन्क्लुजन काय आहे की भगवंत श्रेष्ठ आहे, त्यांच्या शक्ती देखील सर्वश्रेष्ठ आहेत. तर भगवंत सुद्धा एका श्लोकामध्ये सांगतात ना की 15व्या चॅप्टर मध्ये 10व्या चॅप्टर मध्ये की माशांमध्ये शार्क मासा मी आहे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट आहे, हे आपल्याला सांगतात. पण काही लोक मिसगायडेड असतात की त्यांना कळत नाही की सुख हे कशात असतं. आणि म्हणून ते भौतिक सुखाच्या मागे लागतात, पण ते प्राप्त कसे करायचे ते त्यांना माहित नसतं. जसे ते कन्फ्युज असतात, परमेश्वर कोण आहे, भगवंताची शक्ती काय आहे त्यांना माहित नसतं. काहींना असं वाटतं की भगवंत फक्त देवळात आहेत, ते बाहेर नाही. काहींना असं वाटतं हे सगळी सृष्टी म्हणजेच भगवंत आहे, भगवंत देवळात नसले तरी चालतात. ओके. तर असे सगळे कन्फ्युजन्स आहेत. आणि म्हणून या कर्मकांडी लोकांना योग्य दिशा देण्यासाठी की असं हे वळण भगवंतांनी लावलेलं आहे. तर सगळ्यात योग्य मार्ग जो आध्यात्मिक सेक्शन आहे वेदाचा, त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ केलेला यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे. तर भगवंत जरी सांगतायत ना की हे म्हणजे मी आहे, यज्ञातल्या या सगळ्या गोष्टी म्हणजे मी आहे, पण इथं स्वतः भगवंत म्हणतात की श्रील प्रभुपाद देखील सांगतात की सर्वश्रेष्ठ भगवंत ऍब्सोल्यूट ट्रुथ यांना आपण म्हणतो, जे एकमेव सत्य आहे, स्वतः परमपुरुषोत्तम भगवंत यांची जर आपण सेवा केली तर याच्या इतकं सौभाग्य दुसरं कुठलंही नाहीये. ओके नाही. तर भगवंत आपल्याला या सगळ्या गोष्टी का प्रोव्हाइड करतात माहितीये? आपल्याला भक्तीच्या पोषक वातावरण असावं म्हणून. कारण भगवंतांना दाखवून द्यायचे की भक्ती ही कम्प्लीट आहे. हो की नाही. जसं जन्म आणि मृत्यू या जगात आपल्याला असणार आहे, हो ना. आणि मध्ये भोग ही परिस्थिती असते, जन्म भोग आणि सगळ्यात शेवटी मृत्यू, हो ना. तर या जगण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. वेगवेगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळण्याची देखील गरज असते. तर या वस्तू कुठल्या असतात? जसं आपण सूर्य, पाणी, अग्नी, पृथ्वी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सगळ्या गोष्टी. आणि ह्या कशा वापरायच्या याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला पूर्वजांकडून मिळतं, मेंटर कडून मिळतं किंवा ब्राह्मणांकडून मिळतं, हो ना. आणि मग यांचं आपण देणं लागतो. पण भगवान त्यांचे भक्त, एस्पेशली आपण इस्कॉन मध्ये बघतो, श्रील प्रभुपादांनी आपल्यावर असा वेगळा विचार बिंबवलेला आहे. आणि ते म्हणतात की हे सगळं क्रेडिट्स जे आहेत ना भक्ताच्या दृष्टीने, भक्ताला काही कुठलीही स्वर्गप्राप्ती करण्याची आवश्यकता नाहीये. त्याने भक्ती जरी केली, जर त्याची इच्छा असेल तर त्यांना स्वर्गप्राप्ती आपोआप मिळणार आहे. भक्ती इतकी सिंपल आहे. आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की यज्ञ याग करण्यासाठी आपल्याला तितकं पोषक वातावरण कलियुगामध्ये नाहीये. म्हणून त्या मार्गावर, अशा खडतर मार्गावर आपण प्रवास नाही करू शकत. तर सोपा मार्ग आहे आपला भक्ती. आणि या मार्गावर जर आपण सेवा ऑफर केली तर हे सगळ्यात मोठं ऑफरिंग आहे. ओके. आपल्याला दास दासानुदास, भगवंतांचं दास, कृष्ण का दास म्हणून राहायचं आहे आपल्याला. आणि ही डायरेक्ट प्रोसेस आहे भक्तीची, इतकी सिंपल आहे. तो आपण विचार करायचा आहे काय चांगलंय, कर्मकांड चांगलंय का अध्यात्म भक्ती चांगली आहे. भगवंत आपल्याला सगळं सांगतायत ना, पण हा जे सटल गोष्टी आहेत ना, हे आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनातून मिळतं, आपल्याला साधू संघातून मिळतं, असोसिएशन मधून मिळतो. मग आपण आपला टाइम वेस्ट का करायचा हे कर्मकांड करत बसणार, एवढे सगळे रिसोर्सेस घालवायचे, त्याचं फळ तर काय मिळणार नाहीये. आणि भगवंत काय म्हणतात, तू जे काही करशील ते
परत जातोय आवाज. पैसे एवढे रिसोर्सेस वाया घालवत बसण्यापेक्षा की आपण डायरेक्ट प्रोसेस का नाही फॉलो करू भक्तीची. तर त्यामुळे आपण शुद्ध नाम घ्यायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या इच्छा भगवंतांशी अलाइन करायला शिकायला. मी व्हिडिओ ऑफ करते म्हणजे. ठीक आहे, आता ठीक आहे, आवाज येतोय माताजी? थोडा मध्ये मध्ये डिस्टर्ब होतोय. व्हिडिओ मला पण नाही दिसत ऍक्च्युली. आय डोंट नो. आय थिंक लेफ्टच झाले वाटतं. दोनच मिनिटं थांबा, ते होतील जॉईन लगेच. दीपाली आहे ना? हो आहे. हा, काय ना, मी ओपीडी मध्ये. झाले का जॉईन मध्ये? 2च मिनिट. हा झाले. Yes. झाले, जॉईन होत आहेत. झालेच आहेत म्हणजे. हा, नित्य सखी माताजी झाले ना जॉईन? हॅलो. अरे नेट नाहीये चांगलं. हॅलो. मी व्हिडिओ हे आवाज येत नाही. आवाज. हा, त्यामुळे आपल्याला चैतन्य महाप्रभू हरिबोल. हा, थोडासा येतोय आता. बरं आहे. स्टार्ट. रेकॉर्डिंग स्टार्ट करायला. रेकॉर्डिंग सुरूच आहे. पवित्र माताजी हरिबोल. झाली जॉईन. नेट इश्यू आय थिंक माताजींचा. जस्ट 2च मिनिटात थांबा. हरिबोल. हा, येस. नेट आला इश्यू ना? येतोय सारखाच. हा, ओके. तर मी दरवाजा खिडकी उघडी केली आहे. ओके. सो आपल्याला चैतन्य महाप्रभू असं दिसतं की श्रीपाद रूप गोस्वामी यांना त्यांनी सर्व वैदिक फिलॉसॉफीचं ज्ञान, सगळे भक्तीचे तत्व त्यांना सांगितले. आणि भक्तीचा रस काय आहे ना,
असं निचोड करून सांगितलं. आणि श्रीपाद रूप गोस्वामी आपल्याला भक्ती रसामृत सिंधू मध्ये म्हणतात की अन्याभिलाषिता शिन्नम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तीर उत्तमा. ना की कुठलीही अभिलाषा न करता म्हणजे ज्ञान कर्म आदी याची कुठलीही अभिलाषा न करता आपण जर भगवंतांचा आश्रय घेतला, भगवंतांनाच आपण शरण गेलो, तर याच्यासारखी उत्तम भक्ती दुसरी कुठलीही नाही. आपण आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये भगवंतांचं नाम रूप असेल, गुण असतील, लीला असतील यांचं स्मरण करू शकतो. आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना आपण भगवंतांचं जर स्मरण केलं तर ही सर्वोच्च भक्ती असणार आहे 24/7 ना. सो अशा रीतीने आजच्या या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगताना दिसले की स्वतः भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहे आणि सर्व काही त्यांच्यापासूनच आहे. आणि त्यांची जर कृपा आपल्यावर झाली, भक्तांना मिळत असते त्यांची कृपा, तर अशी कृपा मिळवण्यासाठी आपण भगवंतांच्या सेवेसाठी हे आपलं जीवन खर्च केलं पाहिजे. आणि हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि याला दुसरा कुठलाही अपवाद नाही नाही नाही, हो ना. तर अशा रीतीने आजच्या या श्लोकामध्ये आपण जाणून घेतलं की भगवंतांच्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्यांचं एक्झिस्टन्स असेल, जे काही यज्ञाचे फळ असतील, यज्ञात घालायच्या आहुती ज्या असतील, ते सगळं काही भगवंत आहे. तर भगवंतांचे भक्त जे आहे, जेही काही आहे ते भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करीत असतात, हो ना. आणि त्यामुळे त्यांना असे यज्ञ करून भगवंतांना संतुष्ट करण्याची आवश्यकता नाही, हो की नाही. आणि त्यामुळे भगवंतांच्या भक्तांना एक्सक्यूज आहे, हो की नाही. तर त्यांना बाकीच्यांना संतुष्ट करण्याची गरज नाहीये. आणि भगवंतांचे भक्त आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांनी सर्व वैदिक यज्ञ केलेले आहेत असा होतो. हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता की जय. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती की जय. ऑल ग्लोरीज टू ऑल ड्युटीज. जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण. माझी काही पात्रता नाही आहे, पण जर उत्तर आलं तर मी देऊ शकेन, नाहीतर मग हिज ग्रेस नंद दुलाल प्रभूजी यांना आपण विचारू शकता. हरी बोल. थँक्यू नित्य सखी माताजी. प्रोफेसर शोभेचा अभ्यासपूर्ण क्लास तुमचा नेहमीच असतो. सो थँक्यू सो मच. आज थोडासा नेट मध्ये 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 थोडासा डिस्टर्ब झाला थोडासा, पण अदरवाईज कळाला असेल ना मागचा पुढचा. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज. नसतील तर थांबूया. नाही उद्या नाही, संडे. हा हे करा, अनम्यूट करा. रविवारी मानसी सुभेदार अच्छा अर्थात माधुरी भक्ती माताजी ह्या आपल्याला 17व्या श्लोकावरती खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहेत. त्या स्वतः खूप हाडाच्या शिक्षिका आहेत आणि पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आणि अशा मानसी सुभेदार माताजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर उत्सुकता आहे रविवारचा श्लोक ऐकण्याची. आपणही सर्व उपस्थित राहा या व्यासपीठावर. आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. हरे कृष्ण. चालेल मग. नसतील कुणाला प्रश्न तर मग थांबूयात. तर हरी बोल. हरी बोल. थँक्यू.